सलामीची जोडी आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आपण पाहिलं तर दीपक पालीशी बिलॉंग करणारा एक दर्जेदार आक्रमक बॅटर, लेदर टेनिसमध्ये एक चांगला खेळाडू. ह्या मैदानावरती दीपकच्या बाबतीत सांगायचं झालं, मोस्टली मी पाहून त्याला मैदानावरती सर्व मॅचेस कव्हर करतो, स्पर्धा कव्हर करतो. आतापर्यंत 3 ते 4 अर्धशतकं असतील या मैदानावरती. रत्नागिरी प्रीमियर लीग असेल, CPL असेल, कोणतीही स्पर्धा असेल, एक जबरदस्त बॅटर आहे दीपक. पहिला चेंडूवरती क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू फाईन लीगच्या दिशेने ट्रॅव्हल होते एका धावेसाठी. नागेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. सलामीचे षटक पॅव्हलिन एंडकडून. बंटी सावंत बघा या संघाचा कर्णधार आहे. ही स्पर्धा जी आपण पाहतोय श्री शेखर निकम मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल आमदार चषक 2025 याच्यामध्ये देखील बंटीचा मोलाचा वाटा आहे. बघा सुधीर स्पोर्टच्या माध्यमातून देखील प्रत्येक वर्षी या मैदानावरती दर्जेदार स्पर्धा होते. जवळजवळ 29 वर्षाची परंपरा आहे त्या स्पर्धेची. ह्या वर्षी देखील दिमागदार स्पर्धा आपण पाहिली होती बंटी सावंत अँड कंपनीच्या माध्यमातून. इथे जाऊया बॅटच्या दिशेने. स्ट्राईकवर असेल बंटी, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर दीपक लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, तर गोलंदाजी मार्कवर सलामीची षटक टाकण्यासाठी नागेश. दुपारच्या सत्रात डोळ्यात टक लावून मान्यवर या सामन्याचा आनंद घेतात. अत्यंत जबरदस्त मॅच दोन्ही संघांसाठी. राईट टाइम ओव्हर द विकेट. बंटीच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र जातो चेंडू काऊ कोरण्याच्या दिशेने. वन बाउन्स सीमारेखा पार येतोय. दमदार असरदार शेखर निकम चषक चौकार. डीजे बघा इथे बंटीने ऑफ स्टंपचं थोडंसं बाहेरचं चेंडू होता, हाफवाली ज्याला म्हणतात, परंतु दिशा दिली. बघा पॉवर प्लेचं षटक आहे. बंटीला ठाऊक आहे सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असणार आहेत, परंतु पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना सुरू एक दमदार असरदार सुरुवात कशा प्रकारे केली बंटीने. ॲज करणाऱ्यासाठी साजिशी अशी सुरुवात म्हणावी लागेल. धावसंख्या 5 डावातील षटक क्रमांक पहिलं. इथे मात्र आपण पाहिलं थोडीशी मीटिंग देखील घेतली जाते, कारण थोडा वेळ मिळाला. त्याचं कारण म्हणजे चेंडू थोडासा मिस झाला आहे, परंतु बॅक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानामध्ये सामन्यासाठी सज्ज होऊया. पंच म्हणून या सामन्यासाठी आदन दळवी स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर नक्कीच निलेश टेरोकर सरांना आपण पाहतोय. गोट्या बसली देखील या स्पर्धेसाठी चांगल्या पंचांच्या भूमिकेत tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं जगभरामध्ये प्रसारण केलं जात आहे. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये गुणलेखक जोडले जात आहेत, अर्थात ओमकार खेडेकर. पुढचा नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. बंटी फेवरेट, बंटी स्पेशल. चेंडू चाललाय दणदण करत. चेंडू सीमारेषेचा वेध घेताना चेंडू फरार. मिळतायत धावा 4, मिलेंगे रन 4. बेडा होगा पार. बॅक टू बॅक 2 वेळा बंटीने बेडा पार केला. यस व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट. यस नैनेश डीजे. चेंडूमध्ये 6 षटकार पाहिलेत बंटीने देखील या मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारलेत एका स्पर्धेत. इथे मात्र सुरेख सुरुवात आहे. बॅक टू बॅक 2 चौकार बंटीच्या बॅटमधून. धावसंख्या 9, षटक क्रमांक पहिलं. चांगली फलंदाजी मैदानाची चारी बाजूला. आक्रमक होते बंटी सावंत. नेक्स्ट बॉल. इथं मात्र बॅट का बाहेर किनारा. इथे बघा नक्कीच इथे चांगलं क्षेत्रक्षण आहे. थर्डमॅनच्या दिशेने जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतो ना मित्रांनो, थर्डमॅन आणि फाईन लेग असं क्षेत्र आहे पवन तलाव मैदानावरती, जिथे चेंडू वेगाने येतो, अनइव्हन बाउन्स देखील असतो आणि पवन तलाव मैदानाचं आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे. चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. थर्डमॅनच्या दिशेने एका धावेसाठी धावसंख्या 10-10. दुहेरी अंकात बिनबाद 10. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. नागेश सज्ज झाला. इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी असेल डावकुऱ्या दीपक साडी. ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांच्या हात समांतर. क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर. आवर्तन धावेने संघटित स्थिती 1-1-11. षटक क्रमांक पहिलं. धावसंख्या 11 धावा फलकावरती असतील. थोडीसं दिशाहीन गोलंदाजी. इथे मात्र दिशा बदलल्यानंतर आपण पाहतो नागेशची डाऊन विकेट मारा. इथे मात्र दीपकच्या बॅटमधून निघालेला रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा. 1 बाउन्स सीमारेखा पार. मिळतायत धावा 4. ऐकूया डीजेचा थरार.
ती सिंगल आणि नंतर बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते बंटीने. त्यानंतर बॅटची कट लागून तडम्यांच्या दिशेने बंटीने एक धावा घेतल्यानंतर इथे आपण पाहिलं तर वाईट चेंडू. तदनंतर मात्र प्रेशरमध्ये असताना गोलंदाजावरती आक्रमण केले. रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका नजरांना पेश केलाय क्रीडा रसिकांसाठी. धावसंख्या 15. बिनबाद 15 डावातील षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय पॅव्हलियन इनकडून आक्रमण केले जाते. 3 चौकार या षटकात आलेत. बोतीर्ण आक्रमण दोन्ही साईडने हल्ला केला जातोय. इथे इथे नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांना एक्झरसाईज करावी लागते दुपारच्या सत्रात. त्याचं कारण म्हणजे हा स्वैर चेंडू मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 16 धावांचं एक मोठं षटक पॉवरप्लेचं आपण पाहतोय नागेशचं. राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. सुंदर आणि बिटवीन द विकेट आहे बघा. ह्या षटकात 3 सुरेख चौकार देखील आले. 22च्या स्वरूपात मिळालेली ही धाव. क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो धावा कशा येतात त्याला महत्त्वाने धावा येणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावा, धावा म्हणजे क्रिकेट. आणि ज्या धावांसाठी खेळलं जातं ना मैदानामध्ये ते म्हणजे क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चांगली सुरुवात आहे म्हणजे बिनबाद 17. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कोण येणार तोपर्यंत माझी सुट्टी डीजेची ड्युटी. डीजे असेल. दिनेश शिलेवन वावे. जास्त टीम मिटिंग्स नको आहेत मित्रांनो. इथे बघा एक सामना पहिली इनिंग 25 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे. अदरवाईज पॅनलाइज केले जाईल. एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपणं फार गरजेचं आहे. षटक संपल्यानंतर जो मधला वेळ आहे तिथे जास्त टीम मिटिंग्स नको आहेत. वेळेचं बंधन फार महत्त्वाचं आहे बघा. इथे मात्र टायमिंगमध्ये सुरुवात झाली स्पर्धेला. कालच्या सत्रात बघा तुमच्यासारखे दर्जेदार संघ होते. चांगलं सहकार्य केलं म्हणून वेळेत सामने देखील संपले. कारण बघा सायंकाळच्या सत्रात शेवटचा जो मॅच असेल तो प्रकाश जो होता थोडं म्हणजेच उजेडमध्ये होणं फार गरजेचं असेल. त्या निमित्ताने सहकार्य करा. जगात बघा आपण सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो. फक्त वेळ अशी गोष्ट आहे जिला आपण विकत घेऊ शकत नाही. षटक क्रमांक 2 सुमेध आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. डावखुरा आपण पाहिलं दीपकच्या बॅटमधून एक चौकाराला तो खेळतो. वैयक्तिक 5 धावसंख्या होती. 3 चेंडू फेस करताना बंटीने 3 चेंडू फेस केले. तर बंटी खेळतो 300ची स्ट्राईक रेने 9 या धावसंख्येवरती. ही चांगली लाईन आपण पाहतो. ऑफस्टमच्या थोडंसं वाईड म्हणजे वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये त्याचा तंतोतंत वापर केला आहे. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या आपण पाहिली तर 17. 17 म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती खतरा म्हटला जातो. पाहूया हा खतरा कोणासाठी ठरणार. गोलंदाज की फलंदाज. फलंदाज आणि गोलंदाज असं द्वंद्व युद्ध म्हणतात म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या पटलावरती पाहूया सुमेध सज्ज झालाय दीपकसाठी. डावकऱ्या इथं मात्र बाटका बहारी किनारा विकेट किपर का सहारा. मी सांगितलं होतं 17 म्हणजे खतरा. खतरा कोणासाठी. दीपक बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 1. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू. विकेट गिरता हुआ डीजे बजता हुआ. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले संकेत कडू. अर्थात पाहिलं तर 17 वरती खतरा. बाद झालेला फलंदाज एक चौकार मारला तर रिव्हर्सिपचा सुरेख फटका. परंतु ह्या षटकाची सुरुवात ज्या प्रकारे सुमेधने केली. पहिला चेंडू डॉट होता. प्रेशर होतं डॉटचं. तदनंतर प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न मात्र परतावा लागला. चांगला झेल टिपला एस्टनच्या मागे. पहिला धक्का 17 धावसंख्या फलकावरती. संकेत तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला. जो क्रमांक विराट कोहलीचा आपण पाहतो. इथे मात्र त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अकूट टप्प्यात चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले. चेंडू जातोय सीमारेखा पार. संकेतच्या बॅटमधून येतोय पहिलाच दमदार असरदार आमदार शेखर निकम चषक बिग षटकार.
आणि कव्हरच्या डोक्यावरून फटका, चेंडू फरार, मिळतात धावा, 6 षटकार. धावसंख्या बघा झपाट्याने वाढते 23 लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर. षटक क्रमांक दुसरं, 1 गडी बाद 23. 5 षटकांचा मॅच. इथं मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू, पाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, दन 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 करत चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार, मिळतायत धावा 4. ऐकूया पुन्हा एकदा नैनेश डीजेचा थरार. इथे बघा धावसंख्या 4ने वाढते 27 धावा ह्या षटकात आक्रमण केलंय संकेतवरती. हो, इथे मात्र चांगले संकेत असतील सुधीर स्पोर्ट्ससाठी. का बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काऊकोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नसेल, कारण जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगली फेक देखील. 28 धावा फलकावरती संकेतने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, 1 षटकार 1 चौकार, 11 धावांवरती खेळतोय. चांगली बॅटिंग आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारचं आक्रमण व्हावं लागतं तशा प्रकारचं आक्रमण. पहिल्या षटकात धावा 17 आल्या होत्या. हे षटक चांगलं असताना त्याला मोठं करण्याचं काम कुणी केलंय, नो डाऊट संकेतने. इथं मात्र बंटी सावंतच्या बॅटमधून निघालेला फटका जातोय नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेने. धक्का क्रमांक 2. एलिव्हेशन कमी होतं, त्याचं मात्र रूपांतर झालं झेलमध्ये. सुंदर झेल टिपलाय. फिर से एक बार विकेट गिरता हुआ, फिर से एक बार नैनेश डीजे बचता हुआ. इथे बघा सातत्यपूर्ण ह्या पवन तलावच्या मैदानावरती पाहिल्यानंतर जेव्हापासून क्रिकेट सीझनला सुरुवात झाली ना, मला वाटत नाही आहे 8 दिवसाचा मोठा गॅप असेल स्पर्धांच्या दरम्यान. सातत्यपूर्ण मग लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, सातत्यपूर्ण क्रिकेटचा थरार इथं मात्र पाहायला मिळतोय. बिझी मैदान आपण पाहतो, ऐतिहासिक पवन तलाव मैदान. आणि येणाऱ्या जोपर्यंत क्रिकेटचा सीझन असणार तोपर्यंत इथे मात्र बघा, इथे मात्र वकिलाकडे जशी तारीख पे तारीख म्हणतात ना, इथे मात्र नगरपालिकेत देखील तारीख घ्यावी लागते ह्या मैदानासाठी. एकदम बिझी मैदान आहे, अत्यंत दर्जेदार आहे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, सुंदर आणि सुबक देखील आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. रघुनाथ सुर्वे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3. पॉपल्याची 2 षटकं संपल्यात, अर्थात क्षेत्ररक्षण पांगवलं जातं. डीप मिड विकेट आहे, त्यानंतर डीप काऊ करण्याच्या पट्ट्यात खेळाडू, मिडनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, डीप मिडऑफच्या पट्ट्यात, सर्कलच्या आतमध्ये बघा फाईन लेग आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर डीप स्वीपर कव्हरच्या पट्ट्यात ते खेळाडू असेल. गोलंदाजी मार्कवर तर रघुनाथ सुर्वे डावखुरा गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज आहे. पाहूया गोलंदाज घेणार का फलंदाजांची फिरकी की फिरकीवरती आक्रमण होणार दर्शवणारा हे षटक. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर पार्थ एक आक्रमक बॅटर, लेदर टेनिसमधील एक युवा उगवता तारा. वाटत बॅटिंग केली होती पवन तलाव मैदानात पार्थने CPL RPL मध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल. इथं मात्र पाहूया झेल टिपलाय. ज्या प्रकारे चेंडूला उंची दिली होती असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेखा जाणार, परंतु सर्वात मोठा एरिया कोणता असेल मैदानाचा, सीमारेषा. तर नो डाऊट इथे मात्र सुंदर झेल टिपलाय. बॅक टू बॅक संघ अडचणीत सापडलाय, पण तंबूत परतलाय फलंदाज आणि डीजे देखील वाजलाय. यस, षटक क्रमांक प्रगतीपथावरती 3रा असताना रघुने मात्र पहिल्याच चेंडूवरती बाद केले. असं वाटलं होतं 2 षटकडे समाप्तीनंतर चांगली धावसंख्या फलकावरती होती, म्हणजे 28 धावा. आणि त्यानंतर बघा प्रत्येक फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वात मोठी सीमारेखा बंटीने देखील त्या चेंडूने फटका मारला.
फलंदाज बाद झाला. तदनंतर इथे बघा संकेतने चांगले संकेत दिले होते, बंटीने चांगली बॅटिंग केली होती. म्हणजे बघा बंटीने स्टार्ट दिला होता 3 चेंडू फेस करताना 9 धावा, परंतु मोठ्या खेळीमध्ये त्याला कन्वर्ट करता आला नाही. संकेतने देखील तेच केलं, 3 चेंडू फेस करताना षटकार मारला, चौकार मारला, त्याला देखील मोठी इनिंग खेळता इथे एका खेळाडूला मोठी इनिंग खेळावी लागेल. संघ अडचणी सापडलाय. रघुनाथ सुरवेचा नेक्स्ट बॉल आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन दिशा दिली. हे क्रिकेट चांगलं आहे, हे क्रिकेट चांगलं पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या थोडंसं फंबल होताना पाहिलं, थोडंसं फंबल होताना पाहिलं. क्रिकेटमध्ये धावांना फार महत्त्व आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. धावसंख्या 2ने वाढते, 30 धावा फलकावरती. बघा इथे मात्र महेश मैदानात सज्ज झालाय. क्रिकेट म्हणजे षटकार आणि चौकार नाही तर सिंगल डबल्स देखील क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज महेश मैदानात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. रघुनाथ सुर्वेने चांगली लाईन आणि लेन पकडली. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर 2 आणि तदनंतर डॉट. आणि रघुनाथ सुर्वे ठाऊक आहे बंटी सावंतला की डावखुरा गोलंदाजा लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो. अशावेळी डावखुरा बॅटर, आक्रमक बॅटर महेशला फलंदाजीमध्ये प्रमोट केले. पाहूया काय घडतंय. रघु टू महेश, नेक्स्ट बॉल. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग होत नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आणि सुरेख षटक आपण रघुने आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केले, 4 गडी बाद. धावसंख्या फलकावरती 30 धावा. संघ अडचणीत सापडतोय. पुन्हा एकदा डीजेला संधी मिळते आणि डीजे देखील वाचतोय. मैदानात जाणारा खेळाडू मित्रांनो आपण पाहिलं तर संकेत एक फलंदाज बाद झाला होता. संकेत हे चांगले संकेत दिले परंतु मोठी इनिंग खेळता आली नाही. आणखीन एक संकेत रत्नागिरीशी बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, पालीशी बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. आणि इथे बघा संकेत मैदानात आहे. दुसऱ्या बाजूला पार्थ ही अत्यंत महत्त्वाची जोडी असेल सुधीर स्पोर्ट्ससाठी. तिसरं षटक चालू असताना काय गोलंदाजी केली, 4 चेंडू टाकले, 2 फलंदाजांना बाद केलं, केवळ 2 धावा दिल्यात. कमबॅक केलंय रघुनाथ सुर्वेने, कमबॅक केलं. क्रिकेटमध्ये कोणाला तरी कमबॅक करावं लागतं, ते कमबॅक कोणाकडून पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 रघुनाथ सुर्वेची सुरेख गोलंदाजी आहे. लेफ्टी फलंदाजाला बाद केलंय, रायटी फलंदाजाला बाद केलंय. चांगली गोलंदाजी रघुनाथ सुर्वे याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. 4 गडी बाद तर 30 धावा फलकावरती. संकेत जो बॅटिंगला गेला त्याचं खास वैशिष्ट्य आहे. रत्नागिरी प्रीमियर लीगमध्ये ह्या खेळाडूने सलग 2 षटकं निर्धाव टाकली होती. हे ह्या रेकॉर्ड असेल, इतिहास रचला होता. रत्नागिरी प्रीमियर लीगमध्ये ह्या संकेतने 2 षटकं निर्धाव टाकताना एक रेकॉर्ड अबाधित असेल, तो जबरदस्त कामगिरी केली होती बॅटिंगसाठी मैदानात. इथं मात्र बॅकफुटला जाऊन नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय. धावसंख्या 2ने वाढते. संघटित स्थिती बघा. षटक क्रमांक 3 चालू असताना 32 धावा फलकावरती. अतिशय सुरेख आणि सुंदर क्षणांचे आपण साक्षीदार होतोय. अर्थात दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 पहिलं पर्व ह्यातच काही सर्व. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. मंचावरती सर्व क्रीडारसिक मान्यवर या स्पर्धेचा आस्वाद घेताना शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 28 होती. इथे बघा 32 धावा म्हणजे रघुनाथ सुर्वेने 2 फलंदाजांना बाद केताना केवळ 4 धावा दिल्यात. क्रिकेट मी सांगितलं होतं, कभी खुशी कभी गम. सुरुवातीला पारडं जड होतं सुधीर स्पोर्ट संघाचं, तदनंतर रघुनाथने केम केला, सुरेख गोलंदाजी केली. आता मात्र सामना 50-50 आहे. यस डीजे कॅरी ऑन. यस आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, 32 धावा फलकावरती, 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल मैदानामध्ये.
आणि 12 चेंडूमध्ये 12 धावा आपण पकडून चालूया, परंतु 12 चेंडूमध्ये 20 धावा आल्या. 20 धावा आल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल म्हणावं लागेल. कारण बघा पहिल्या सामन्यात 57 धावा डिपेंड झाल्या नव्हत्या. 57 धावांचा माफ करा, पाठलाग झाला नव्हता. धावा डिपेंड झाले होते. 10 धावांनी सामना जिंकला होता कोकणी बॉईज संघाने बलाढ्य संघासमोर, अर्थात TWC डॉमिनेटर संघासमोर. मागच्या सामन्यात देखील बघा 53 धावांचा पाठलाग करायचा होता. काय मॅच झाली होती, म्हणजे तुम्ही इथून 50 ते 55, 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारलीत तर लढण्यासाठी, दंडण्यासाठी, भिडण्यासाठी एक चांगला पार्टिंग टोटल स्कोर असेल. काल आपण पाहिलं 60 ते 65 या दरम्यान धावा चेस झाल्या होत्या, परंतु आज डिपेंड होत आहेत. खेळपट्टीने रंग दाखवायला सुरुवात केली मित्रांनो. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर फैसल, व्यासपीठावर देखील फैसल मेमन यांना आपण पाहतोय. गोलंदाजीवर देखील फैसल. इथे बघा नक्कीच पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारचं स्विंग पाहायला मिळते. नजरअटी, दुर्घटना घडली. धक्का क्रमांक 5. यस डीजे. धक्का क्रमांक 5 परतावा लागते. इथे मात्र पार्थला बघा या सामन्यामध्ये बॅटिंगच मिळत नाही मित्रांनो. आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार झाला. स्ट्राईकच येत नाही आहे. एक दर्जेदार खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु त्याची पाठी मात्र कोरी. डीजे कॅरी ऑन प्लीज डीजे. दोन षटकांमध्ये आपण पाहिलं तर 28 धावा फलकावरती होत्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे बघा काय घडले. 5 गडी बाद धावसंख्या आहे, 32 धावा. षटक क्रमांक 4 चालू असताना एका बाजूने एक फलंदाज बाद होत आहेत. हजेरी लावण्याचं काम केलं जाते. तू चल मैं आया, धक्के पे धक्का. फलंदाज क्रमाक्रमाने बाद होतात. आणि म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती विकेट जेव्हा पडतात ना तेव्हा गुच्छांमध्ये पडतात. हा गुच्छ पहा, मोठा गुच्छा, द्राक्षांचा गुच्छ असतो तशा प्रकारचा गुच्छ पाहायला मिळतोय. फलंदाज पटापट बाद होत आहेत, जात आहेत, येतात. तदनंतर मात्र धावसंख्या मात्र अडकले, थांबवून ठेवलंय गोलंदाजांनी. खास करून मी कौतुक करणे ते रघुनाथ सुरवेचं, ज्याने तिसरं षटक टाकताना 28 धावा असताना देखील प्रेशर न घेता बलाढ्य खेळाडूंसमोर चांगली गोलंदाजी केली. बघा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना, साहजिक आहे नेक्स्ट जो बॉलर असतो ना त्याचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढतो. आणि ते काय स्टार्ट दिलं या षटकात. फैसल ऑन फायर. संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू चालले दणदण करत सीमारेखा पार. येतोय लकी चौकार. आता लकी की बॅटमधून महत्त्वाचं नाही, धावा एंड पार महत्त्वाचा आहे. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 36 धावा फलकावरती. धावा फलकावरती. डावातील इथं बघा पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची कडे घेऊन बीट केलं होतं. थर्डमॅनच्या खेळाडूला बीट केलं. मदन चांदेला. चेंडू फार वेळाने येतोय, खूप वेळाने येतोय. एक चौकार, मस्ट निडेड चौकार फॉर बॅटिंग साईड. फैसल सज्ज झाले पुन्हा एकदा संकेतसाठी. राईट मोर द विकेट. संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका आपण पाहतोय. सुपला शॉट. 1 ने धावसंख्या वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 37 धावा फलकावरती. डावातील 5वं षटक. सुरुवात ज्या प्रकारे झाली होती असं वाटलं होतं हा संघ 60-65 आजच्या दिवसातील सर्व मोठी धावसंख्या गाठेल. बंटीने टाच दिला होता. संकेतने, दीपकने देखील एक चौकार मारला होता, परंतु ग्रहण कोणी लावलं तो डाऊट रघुनाथ सुर्वे. फैसल देखील चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार आलाय, लकी चौकार होता. इथं मात्र सुरेख फटका. चेंडू येतोय व्यासपीठाच्या दिशेने. चेंडू सीमारेखा पार, आर पार येतोय. दमदार शेखर निकम चषक. मस्ट निडेड बिग षटकार. देखणा फटका ज्याचं मी मगाशी वर्णन केलं, तो स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हरच्या डोक्यावर मांडलेला षटकार. याला स्किल लागतं, याला ताकद, त्याला नजाकत, सर्व काही लागतं. प्रेक्षणीय फटका होता, शॉट ऑफ द डे. आणि महत्त्वाच्या क्षणी येतोय कोणाच्या बॅटमधून तो नो डाऊट पवन म्हणजे वाऱ्याच्या वेगाने षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. राईट मोर द विकेट. इथं मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचं चेंडू होतं. इथं बघा फुटवर्क नव्हतं. ह्या आधीचा चेंडू स्लॉटमध्ये होता, प्लॉटमध्ये पाठवलं. तदनंतर बघा खडी खेळण्याचा प्रयत्न होता. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. आणि तदनंतर गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ह्या आधीचे चेंडू ते षटकार आल्यानंतर त्याने पुन्हा तीच चुकी नाही केली. त्याने चेंडूला मागे ठेवलं आहे. त्याला ठाऊक आहे रडारमध्ये टाकलं तर आपल्याला रडारमध्ये जावं लागेल. आणि तदनंतर मात्र कमबॅक काय. 43 धावा फलकावरती असतील. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती. आणखीन एक धाव अवांतर. 44 लॉस ऑफ 5 विकेट. प्रोग्रेशन ऑफ 4th ओव्हर. षटक क्रमांक
आपण पाहतोय 44 धावा फलकावरती आहेत. एका षटकारीने बघा, एक षटकार आल्यानंतर ज्या प्रकारचं धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय, बघा गाडी अडकली होती, 32 वरती पुढे जाण्याचं नाव घेत नव्हती. तदनंतर बघा मैदानात आला पवनच्या वाऱ्याच्या वेगाने एक षटकार मारला आणि एक 44 धावा फलकावरती. हा चेंडूवरती जर एक मोठा प्रहार झाला तर शेवटच्या षटकात चांगली धावसंख्या उभी होऊ शकते. पाहूया इथे मात्र या षटकातील नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा फैसल. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वैभव उतेकर एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल टिपला. धक्का क्रमांक 6 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती असेल 44 धावा. शेवटचे 6 बॉलचा काही शिल्लक आहे. काय घडणार मैदानामध्ये पाहूया. नवीन फलंदाज मैदानात. शैलेश मदिनेला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात. स्ट्राईकवर असेल शैलेश नॉस्ट्रेकला आपण पाहतोय. संकेत बघा शेवटचं षटक देखील महत्त्वाचं असणार आहे, निर्णायक असणार आहे. बघा कोणाच्या हाती चेंडू दिला जातोय. पहिल्या सामन्यात रघुनाथ सुर्वेला आपण मिस केलं होतं, परंतु सामन्यामध्ये कमबॅक केल्यानंतर ह्या सामन्यात जे कमबॅक केले ना ते फक्त आणि फक्त रघुनाथच्या तिसऱ्या षटकाने 4 धावा देताना 2 फलंदाजांना 2 धावा देताना 4 धावा देताना 2 फलंदाजांना बाद केलं आणि प्रमुख फलंदाज सेट बॅट्समॅनला आउट केलं होतं. आणि तदनंतर मात्र संघ अडचणीत सापडला. अडचणीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता पवनच्या माध्यमातून. त्याला देखील तंबूत पाठवलंय शेवटच्या बॉलवरती फैसलने. आता मात्र इथून 10 धावा जरी आल्या तरी चांगली नक्कीच मॅच होणार यात शंका नाही. सागर कांबळेसारखा एक दर्जेदार गोलंदाज या संघाकडे आहे. पार्थसारखा एक दिग्गज गोलंदाज युवा गोलंदाज या संघाकडे आहे. गोलंदाजी चांगली आहे, परंतु टार्गेट सेट किती होणार ते महत्त्वाचं आहे. जास्त वेळ नको आहे. रघुनाथजी सुर्वे 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपणं फार गरजेचं आहे मित्रा. आपण याच मैदानावरती सराव देखील करता याच सज्ज झाले पुन्हा एकदा रघुनाथ शेवटचे षटक टाकण्यासाठी. टप्प्याचा चेंडू आहे, प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु नोमॅन स्टँडमध्ये नक्कीच पडतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल, दुसऱ्या धावेसाठी कॉल. नॉन स्टेकंडला फेक होते. 2 धावा नक्कीच अत्यंत महत्त्वाच्या 2 धावा असतील, अत्यंत महत्त्वाच्या. तिथे डॉट चेंडू गेला तर प्रेशर येणार. इथं मात्र धावसंख्या 2 निवडते. 1 धाव झाली तरी ना तरी गोलंदाजावरती प्रेशर असतं. धावसंख्या बघा 2 निवडते 46. 6 गडी बाद 46 धावा. शेवटचे 5 चेंडूंचा काही शिल्लक असेल. एखादा षटकार इथे जर आला तर नक्कीच चांगली टोटल म्हणावी लागेल. परंतु पाहूया रघुनाथ टू संकेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू चालले दणदण करत सीमारेखा पार येतोय. सुरेख दमदार असरदार चौकार. मस्ट निडेड चौकार बॅटिंग साईड. एक्झॅक्टली 50 धावा फलकावरती आहेत. इथे बघा वेट अँड वॉचवाला फटका होता. तुम्ही प्रत्येक जे फलंदाज बाद झालेत ना त्यांनी मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये बाद झाले. दाखवून दिले संकेतने की बॅकफुटला जाऊन देखील खेळू शकतो. टप्प्याचे चेंडू देखील मिळू शकतात. तदनंतर मात्र चांगला चौकार होता. इथे मात्र चकवा दिलाय. थोडीशी चुकी मदनकडून देखील पाहायला मिळते. धावसंख्या 50 धावा फलकावरती असतील. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. अत्यंत महत्त्वाचे 3 चेंडू असतील. टार्गेट सेट करणारे 3 बॉल आहेत. इथे बघा आजच्या सत्रामध्ये आत्तापर्यंत 57 धावा. आजच्या सत्रातील सर्वात मोठी धावसंख्या. जर का 60 धावांपर्यंत मजल वारली तर नक्कीच एक फायटिंग टोटल म्हणावं लागेल. इथे मात्र इथून हे 3 बॉल अत्यंत महत्त्वाचे आहेत. रघुनाथ सुर्वे स्ट्राईकवर आपण पाहिलं तर संकेत साठी या षटकात आतापर्यंत 6 धावा आल्यात. पॅव्हलियन एंडकडून पुढचा बॉल टाकण्यासाठी रघुनाथ. संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका आर पार सीमारेखा पार आउट ऑफ द पार्क. येतो बिग आउट स्टँडिंग षटकार. वॉट अ बॅटिंग. बघा संकेतने विथ द स्पिन ज्याला म्हणतात फटका. चेंडूचा टप्पा पडून दिला नाही. म्हणतात ना बाहुबलीमध्ये कट्टाप्पा आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा नाही पडून दिलाय. टप्प्यावरती बॉलला उचललाय. आजच्या दिवसातील सर्वात बिग षटकार. आणि कोणत्या क्षणी येतोय संघ अडचणीत असताना. वॉट अ टायमिंग. अब तक 56 सुपर डुपर हिट मूवी होती. इथे धावा देखील बघा तितक्या धावा. 56 धावा फलकावरती असतील. शेवटच्या 2 बॉलचा काही शिल्लक. संकेतने थांबला, विकेटवर थांबला. बाद परतावा लावलं तर पार्थला, परंतु पार्थने बलिदान देण्याचं त्याचं बलिदान व्यर्थ जात नाही आहे. संकेतने त्याच्या जागेवरती फलंदाजी करताना वॉट बॅटिंग.
पुन्हा एकदा सूर्य एक फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू चाललाय दण दण करत चेंडू सीमारेखा पार चेंडू फरार मिळतात धावा 4. ह्याला म्हणतात बॅटिंग. या आधीच्या चेंडूवरती षटकार आला होता. इथे मात्र वेटनवाला त्याला ठाऊक होतं की या आधीच्या चेंडूवरती आपण षटकार मारलाय नक्कीच पुन्हा एकदा रडारमध्ये टाकून चेंडू चालणार नाही. त्यानंतर त्याला ठाऊक होतं आखूट टप्प्यात चेंडू येणार. ह्याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट. याला म्हणतात परफेक्ट बॅटिंग. बॅकफुटला जाऊन जिथे गॅप होता तिथेच फटका मारलाय. मोठं षटक आहे. ह्याच रघुनाथने 4 धावा देताना 2 फलंदाज जर बाद केले होते त्याच रघुनाथने या षटकात 16 धावा दिल्यात. ह्याला म्हणतात क्रिकेट. ह्याला म्हणतात कभी खुशी कभी गम. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आता मात्र फलकावरती आले. कारण म्हणजे संकेतने चांगले संकेत दिलेत. चांगले नव्हे तर अप्रतिम संकेत दिलेत. एक दर्जेदार गोलंदाज देखील आहे. ऑलराऊंडर खेळाडू देखील आहे. शेवटच्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउटून खेळलेला फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहेत 62 धावा. 63 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागतील.
वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। 30 गेंदों के अंदर 63 रनों का लक्ष्य सुधीर स्पोर्ट ने रखा है। सामने वाली टीम दिनेश 11 बावे। सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। अतिथि कक्ष के अंदर अतिथि को भी स्वागत है। आप देख रहे हैं आंधार शिखर सर चषक 2025 पहला साल और आज का दूसरा दिन और दूसरे दिन का ये मुकाबला नंबर फिलहाल चौथा मुकाबला आपके सामने दिनेश 11 बावे बनाम सुधीर स्पोर्ट्स। इसके बाद के मुकाबले की तरफ जाएंगे। टॉस के लिए आना है कोकनी बॉयज और असद 11 साबरडे। तो चलिए इसके बाद का मुकाबला भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। दोनों कैप्टन से विनती है हमारे कॉम्बॉक्स की तरफ आना है। असद 11 के कैप्टन पहुंच चुके हैं। कोकनी बॉयज चलिए इस मैच के अंदर 62 रन बनेंगे। 63 रनों का लक्ष्य है। दोपहर का समय है। कड़ी धूप के अंदर ये मुकाबला है। आने वाले मुकाबले के टॉस की तरफ भी जाने वाले हैं। मुकाबले की शुरुआत होगी। प्रारंभिक गेंदबाज तैयार हो रहे हैं और सलामी की बल्लेबाजी करने के लिए प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं मदन चांदे और उसी के साथ प्रसाद पाटिल। प्रसाद पाटिल ऑन स्ट्राइक। नॉन स्ट्राइकर इन पर मदन। राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के एक अच्छे गेंदबाज है। यंगस्टर खिलाड़ी है और इन्होंने रैंकिंग में अपना नाम बनाया है। यंगस्टर खिलाड़ी के अंदर पार्थ गांधी को आप देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए तैयार है। इस मैदान पर मैन ऑफ द सीरीज भी ले चुके गए और अच्छे खिलाड़ी है। बड़े मंच के ऊपर इनका प्रदर्शन हमेशा अच्छा रहा है। आज पहला मुकाबला खेल रहा है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। फील्डिंग देखिए खिलाड़ी फ्लाइंग स्लिप है। खिलाड़ी पॉइंट एक्स्ट्रा कवा मिडअप पर खिलाड़ी ऑन साइड पर डायरी के अंदर खिलाड़ी है। पहली गेंद पर रिवर्स खेलना चाहते थे। स्विच हिट का स्ट्रोक खेलना चाहते हैं। गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताने में। आयोजकांना विनंती असेल येणारा मॅचचा पण टॉस घ्या। दोनों कॅप्टन आलेले आहेत। असद 11 साबर्डे आणि त्याच्या विरोधात कोकणी बॉयज चिपळूण येणारा मॅच असेल। खूप चांगला मॅच। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पार्थ गांधी ओव्हर द विकेट। पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय। खूप चांगला फटका। डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय। सपवान बारगीर त्या ठिकाणी आहेत। जोपर्यंत चेंडूला पकड करतील फेक करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती घेतले गेलेत आणि दुहेरीच्या पट्ट्याने संघाची स्थिती आपण बघितली तर 2 धावांना बिनगडी बाद 2 खातं उघडलं गेलंय। प्रसाद पाटीलनं स्वतःचं खातं उघडलं। संघाचं खातं उघडलं। पॉवर प्लेचं षटक चालू आहे। 2 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये दिनेश 11 बावे। खूप महत्वाचा मॅच येणारा मॅचचा टॉस देखील झालाय। हा बॉल चांगला आहे। टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल होता। शरीराचा वेध घेतला। या बॉलवरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय। पंचाचा सिग्नल लेग बाईचा आलाय आणि एका धावाने धावफलक 3 वरती। गोलंदाजी मार्कवरती एक यंगस्टर खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातला पार्थ गांधी या नावाला खूप प्रसिद्धी मिळाली। खूप चर्चेमध्ये राहिला खेळाडू। खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे आणि आज पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजी मार्कवरती सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी या संघाच्या माध्यमातून दाखल झाला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं नाव देखील खूप चर्चेमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला चिपळूण तालुक्यामध्ये जो हंगामामध्ये सध्याच्या घडीला खूप चर्चेत आहे मदन चांदे ऑन स्ट्राईक। पुढचा बॉल हा बॉल चांगला आहे। टप्पा पडला तो उचली घेणारा चेंडू हलक्या हाताने खेळला। बॉटमचा वापर केलाय। निश्चित या बॉलला ढकलून दिलाय गलीच्या रिझनमध्ये। त्या ठिकाणी प्रणव तांबे चेंडूला गॅदर केलाय फेक केलाय तोपर्यंत एक धाव सिंगल मिळेल। एका धावाने धावफलक 4 धावांवरती। बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा झालेत। सलामीची जोडी मैदानामध्ये 63 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि फक्त 4 धावा सुरुवातीमध्ये पॉवर प्लेमध्ये। प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक। हा बॉल चांगला आहे। मोठा फटका खेळायचा आहे। फटका फसलाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली संकेत कडू कुठलीच चूक करणार नाहीये। झेल पकडलाय। धक्का क्रमांक 1 फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू पवेलियन। दिनेश 11 ला पहिला धक्का पहिला आदराम।
4 धावा, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा बनवायचे आहेत. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू दिनेश 11 वावे संघाला या मॅचमध्ये दिला गेलाय. फलंदाज प्रसाद पाटील बाद झालाय. त्याची जागा घेऊन नवीन फलंदाज मैदानामध्ये न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये रोहित पाटील ऑन स्ट्राईक बॅटिंग करण्याकरता सज्ज झाला आहे. डावखुऱ्याचा फलंदाज पहिला बॉल फेस करणार आहे. राऊंड विकेट. पहिल्या बॉलवरती आक्रमण करायचं आहे. चेंडूने बॅटचा संपर्क राहिला नाही आहे. टप्पा पडला तर भन्नाट वेगाने निघून गेला. ऑफस्टमच्या बाहेर होता. 5व्या 6व्या स्टंपवरती गोलंदाजी, अकोटप्प्याची गोलंदाजी. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 4 धावा पॉवर प्लेमध्ये बनवलेत. एक गडी बाद झालाय प्रसाद पाटील. एक निश्चित तो बाद झाल्यानंतर धावफलक आपण बघितलं तर धावसंख्या 4 वरतीच होती आणि अजूनही पहिलं षटक संपल्याने 4 धावा. नवीन बॅट्समॅन बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये रोहित पाटीलला तुम्ही बघितला. पहिला बॉल डॉट गेलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर 4 धावा, 63 धावा बनवायची आहेत. म्हणजे 24 बॉल 59 धावांची गरज अजूनही आहे. एक जबरदस्त सामना तुम्हाला बघायला मिळतो मैदानामध्ये. एक चांगला मॅच. एका बाजूला सुधीरचा संघ आपण बघतोय बंटी सावंत आणि त्याची कंपनी मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला दिनेश 11 भावे, मदन चांदे आणि त्याची कंपनी मैदानामध्ये. दोघांच्या मधला बॅटल. 24 बॉल 59 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातला अजून एक दर्जेदार खेळाडू, रफ्तारचा सौदागर, ज्यांना गोलंदाजी करत असताना कमी वयामध्ये खूप प्रसिद्धी मिळवली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमखम दाखवला आणि गोलंदाजी करत असताना ॲज अ गोलंदाज म्हणून त्या गोलंदाजीची वर्णी लागले. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरलाय तेव्हा तेव्हा त्यानं मैदान गाजवले. सफवान बारगीर, रत्नागिरी एक्सप्रेस. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल हलक्या हाताने खेळला. प्रणव तांबेला तुम्ही बघताय सर्कलच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळेल आणि एका धावाने धावफलक. आता मात्र स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त धावा झाल्यात त्या 5 धावा. धावा बनत नाही आहे. धावा बनणं फार गरजेचे आहेत. मोठे फटके खेळणे फार गरजेचे आहेत, परंतु तसं होत नाही आहे. बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये रोहित पाटील आणि मदन चांदे ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती सफवान बारगीर. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन सुधीर स्पोर्ट मार्कंडी या संघाच्या माध्यमातून तुम्ही बघता आमदार शेखर सर चषक 2025. हा बॉल क्रॉस स्टंप जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्याने चेंडूला पकडलाय. धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपण बघितलं तर दीपक होते आणि दीपकनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय सफवान बारगीरनं स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवलेत ऑन साईडला. राऊंड विकेट. हा बॉल चांगला आहे. लोवर फुल टॉस. मिडॉनच्या डोक्यावरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरनं खेळलाय. मस्तकवर दस्तक देणारा फटका. 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. चांगला फटका. लोवर फुल टॉस बॉल. मिड ऑफ प्लस क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स. परत चेंडू लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर. एक अप्रतिम फटका. धावसंख्येला आकार मिळालाय. हा बॉल चांगला कट करण्याचा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. सर्कलच्या आतमध्ये काही क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सुधीर स्पोर्ट मार्कंडीच्या माध्यमातून आपण बघितलं तर सर्व खेळाडू खूप चांगले क्षेत्ररक्षण करतायत. सर्व क्षेत्ररक्षक खूप चांगले क्षेत्ररक्षण करतायत. मैदानामध्ये जिद्दीने खेळतायत, चिकाटीने खेळतायत. ही मॅच फार महत्त्वाची आहे. त्यांना माहीत आहे पहिला मॅच खेळतायत. दिनेश 11 भावे दुसरा मॅच या मैदानामध्ये खेळतायत. पहिला मॅच त्यानं गमावलाय. स्विच हिटचा फटका. काय फटका सजवलाय, दाखवून दिलाय. मी चिपळूणातला वंडर बॉय मिस्टर 360. मला का म्हटलं जात आहे स्विच हिटचा स्ट्रोक. चेंडू सीमा पार. वाघाने धाडलाय. षटकार. सुरुवात केली आहे. सफवान बारगीरच्या विरोधात स्विच हिटचा फटका मैदानामध्ये आलाय. अप्रतिम फटका. दर्शनीय स्ट्रोक मैदानामध्ये प्रेक्षक बघतच राहिले. व्हॉट अ शॉट. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक चालू आहे. या मॅचमध्ये खूप चांगलं बॅटल बघायला मिळेल. पुढचा बॉल
हा बॉल खोलवा टप्प्याचा आहे. काय गोलंदाजी केली जाते. याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर सफवानने देखील दाखवून दिलाय. मी देखील रत्नागिरीमध्ये प्रवास करून इथे पवन तलावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये चिपळूणपर्यंत पोहोचलोय. याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉकरमध्ये चेंडू फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघितला तर काय गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेटचा मारा आणि त्याच्यानंतर हा बॉल. वा, अप्रतिम गोलंदाजी. एका धावाने धावफलक 17वरती 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 17 धावा. तुम्हाला मॅचमध्ये विजय मिळवायचा. 18 बॉल 47 धावांची गरज आहे. दिनेश इलेव्हन वावे संघाला ही मॅच जिंकायची. 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. 2025 मधला एक जबरदस्त मॅच दिनेश इलेव्हन वावे विरुद्ध सुधीर स्पोर्ट्स यांच्या दरम्यानची लढत मैदानामध्ये बघायला मिळते. खूप चांगला बॅटल. 18 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावांची गरज आहे. माफ करा, 18 बॉलमध्ये 46 धावा बनवायच्या आहेत. 17 धावा झालेत. 63 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं संघाकडे तिसरं षटक घेऊन 18 चेंडू 46 धावा या मॅचमध्ये विजय मिळवायचा आहे. सुधीर स्पोर्ट आपल्याला विनंती आहे की आपण थोडंसं लवकर खेळा, फास्ट खेळा, उशीर करू नका. उशीर झालाय, अजूनही बरेच मॅच शिल्लक आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती रत्नागिरी जिल्ह्यातला यंगस्टर खेळाडू, ज्या खेळाडूचं चर्चेमध्ये रँकिंगमध्ये आहे, पार्थ गांधी. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमा पार. षटकार. मध्ये आणि या बॉलवरती षटकार देखील आलाय. थर्ड अंपायर आमच्या बरोबर ज्यांच्याकडे क्रिकेटचा भला मोठा अनुभव आहे, ज्याने बरेच वर्ष क्रिकेट खेळलाय, अक्षरशः पवन तलावचं मैदान गाजवलंय. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम देखील त्यांना गाजवलंय लेदर बॉलमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या बॉलवरती पार्थ स्वागत केलं. धावफलकावरती धावा आहेत तर 23 धावा. विजय मिळवायचा आहे तर या मॅचमध्ये 17 बॉल 40 धावांचा मॅच ऑन. राऊंड विकेट. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा आहे. प्रॉपर टायमिंग होत नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनला येतोय. संकेत कडू त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतील, फेक करतील. तोपर्यंत एक सिंगल घेतली आहे. चिकी सिंगल, ज्याला टेनिस बॉलमध्ये म्हटलं जात आहे, आणि भन्नाट वेगानं चिकी सिंगल पूर्ण केली आहे. धावफलक आपण बघितलं तर एका धावानं स्कोर कार्डवरती धावा झाल्या 24. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिथी कक्षामध्ये मान्यवर देखील आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर देखील आहेत व्यासपीठावरती. या स्पर्धेचे शिलेदार, या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांनी या ठिकाणी वाईड बॉल म्हणून दंडित घोषित केला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजे क्रिकेटच्या पडल्यावरती धाव अवंतर आली आहे. मिस्टर एक्स्ट्रानं धावफलक वाढेल. स्कोर कार्ड स्कोर आता 25 वरती. एक गडी बाद. तिसरं षटक चालू आहे. 5 ओव्हरमध्ये 63 धावांचा पाठलाग. बॅटिंग करण्याकरिता रोहित पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल ऑफ टर्मच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू या बॉलला खेळून काढला. डी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु मदन चांदेने नकारलाय. चांगली फेक बघायला मिळाली. सीमारेषेवरनं एकच धाव मिळणार आहे. एका धावाने धावफलक पुढे मारतोय. तिसऱ्या षटकामध्ये एकूण 26 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये एक चांगला मॅच. 26 धावा. तिसरा षटक चालू आहे. 3 बॉल झाले. 3 बॉलचा की शिल्लक. 15 बॉल 37 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपला नाही आहे. मॅच ऑन आहे. राऊंड विकेट. पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलीच्या वेगानं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक संकेत पवार जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील, पकड करतील, फेक करतील, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली आहे. खूप वेगानं बॅटिंग देखील केली जाते. खूप वेगानं चेंडू फेकले देखील जात आहेत या मॅचमध्ये. सर्वांची नजरा मैदानामध्ये आहेत. या मॅचचा रिझल्ट काय लागेल, कोण जिंकेल, कोण हारेल. सुधीर एका बाजूला प्रयत्न करतायत, दुसऱ्या बाजूला दिनेश इलेव्हन वावे. कोणीच हार मारायला तयार नाही आहे. आणि दुपारच्या कलकलत्या उन्हामध्ये घे मॅच. आणि तुम्ही बघताय मानाचा चषक
चिपळूणचं पवन तलावचं मैदान आणि त्याच्यामध्ये चालू असलेली ही स्पर्धा आमदार शेखर सर चषक 2025 पहिलं पर्व आणि याचा गर्व आम्हा चिपळूणकरांना. या पहिल्या पर्वामध्ये सर्व काही गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राऊंड विकेट, फुटचा बॉल, लोवर फुट टॉस बॉल होता, त्या बॉलला देखील खेळायचा प्रॉपर टायमिंग होत नाही. या बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू मागे निघून गेलाय आणि निश्चित मिडल ऑफ द बॅट होणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं बॅट्समॅन रोहित पाटील प्रयत्न करतायत, मदन चांदे प्रयत्न करतायत, त्यांच्या मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. वारंवार एक सिंगल येत आहेत. एका धावाने धावफलक 28 धावांवरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या मॅचमध्ये विजय मिळवायचा 63 धावांची गरज आहे. 28 धावा झाल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक चालू आहे. हा बॉल चांगला आहे. मान्यवरांना सलामी दिली आहे, व्यासपीठाला सलामी दिली आहे, आयोजकांना सलामी दिली आहे. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय. काय फटका मैदानामध्ये, षटकार. व्हॉट अ शॉट. काय एक्झिक्यूट केलाय. स्लॉट मधला चेंडू आहे, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. पार्थ गांधीचं स्वागत केलंय. बॅट्समॅन मदन चांदे हार मानायला तयार नाही. एका बाजूला वाघासारखा लढतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये बघायला मजा येईल. स्लॉट मधला चेंडू आहे, आकाशाच्या दिशेनं उडवलाय. मान्यवरांना सलामी दिली, आयोजकांना सलामी दिली आणि व्यासपीठाच्या वरून चेंडू निघून गेलाय. 12 बॉलचा केस शिल्लक आहे. 29 धावांची गरज आहे. 34 धावा धावफलकावरती झालेत. 12 चेंडू 29 धावा. मॅच बॉल मैदानामध्ये जाऊ द्या. मॅच बॉल. पाण्याची माग झाली आहे मैदानामध्ये. 12 चेंडू 29 धावा. कळकळत्या उन्हामध्ये मॅच चालू आहे. 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 29 धावांची गरज आहे. डोळ्यांचं पारणं पेडणारा मॅच मैदानामध्ये आहे. आमदार शेखर सर चषक 2025 ची भव्य दिव्य अशी स्पर्धा, राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. सुधीर स्पोर्ट एका बाजूला क्षेत्ररक्षण करताय. बॅटिंग करणारा संघ दिनेश 11 बाबे. व्यासपीठावरती अनेक मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिलेदार, या स्पर्धेचे सर्वा आणि निश्चित ज्यांना मेहनत देखील या स्पर्धेला घेतली आहे ते समीरजी काझी साहेब व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर मर्चंट नेव्ही ऑफिसर आणि त्यानं सातत्यानं क्रीडा क्षेत्रावरती जोर दिला आहे. शिक्षण क्षेत्राला खूप जोर देणारं व्यक्तिमत्व, चिपळूणातलं एक दर्जेदार व्यक्तिमत्व इम्रानभाई कोणकरी साहेब व्यासपीठावरती आहेत आणि अनेक मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. खूप महत्त्वाचा मॅच. 12 चेंडू 29 धावा. गोलंदाजी मार्कवरती रत्नागिरी जिल्ह्यातला अभिमान स्वाभिमान वाढवलाय ज्या गोलंदाजानं, तो गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम लांजा, पालीतला सुपरस्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सागर कांबळे. वैयक्तिक पहिलं संघाकडे 4थं षटक घेऊन सुधीर स्पोर्टकडनं पहिला बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय, समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरनं संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे. मस्तकवर दस्तक देणार फटका. चेंडू सीमा पार, चौकार. रोहित पाटील मैदानामध्ये. 11 बॉल शिल्लक आहेत. विजय मिळवायचं 25 धावांची गरज या मॅचमध्ये. सागर कांबळीच्या पहिल्याच बॉलवरती रोहित पाटीलचा वार तुम्ही बघितलाय. मोठा फटका घ्यायचा. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी निश्चित क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. एक सिंगल घेतली जाईल. संधी होती बॅट्समॅनकडे आणि त्या संधीचं सोनं केलं. एक सिंगलला धावफलक वाढणार आहे. स्कोर कार्ड आता मात्र 39 धावांवरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या मॅचमध्ये विजय मिळवायचा आहे. अजूनही बॅलन्समध्ये 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये 24 धावा तुमच्या स्क्रीनवरती. www.tenniscricket.in वरती जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची आणि आमदार साहेबांच्या निश्चित कार्याचा गुणगौरव करणारी ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. 10 बॉल 24 धावांची गरज. ऑन साईडला खूप चांगला क्षेत्ररक्षण सजवलं आहे कारण डावकुऱ्यात त्याचा फलंदाज मदन चांदे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल सागर कांबळे ओव्हर द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. पंचाचा सिग्नल बघूया या बॉलवरती काय निर्णय आलाय. पंच या ठिकाणी निर्णय देतील. मला वाटते नो बॉलचा इशारा केलाय. कुठेतरी गोलंदाजानं चूक केली आहे. चुकीला माफी नाही आहे. या स्पर्धेचे पिक्चर आहे सुपर हिट. येणारा बॉल फ्री हिट. संधी कोणाकडे आहे. मदन चांदे. चांदे गावातला सुपरस्टार. चांदे गावाला अभिमान आहे की या खेळाडूनं तिथे जन्म घेतला आणि त्याच्या नंतर या खेळाडूनं काय बॅटिंग केली आहे. आणि चांदेगाव मुसाड चांदेवाडीचा एक दर्जेदार असा खेळाडू कारण
मुसाड चांदेवाडीतला एक दर्जेदार खेळाडू मैदानामध्ये मुसाडमध्ये जन्म घेतला आणि त्याच्यानंतर या खेळाडूंना खूप चांगला खेळ करून दाखवला स्वतःच्या जीवनामध्ये. एक चांगला खेळाडू, चांगला बॉल. सागर देखील कुठं कमी नाही आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेनिस बॉल त्याने देखील खेळलाय. मोठ्या पटल्यावरती तो देखील जाऊन आलाय. 3PLची मोठी स्पर्धा त्याने देखील खेळली आहे आणि त्याच्याकडे देखील मोठा अनुभव आहे. धावफलक आपण बघितले, एका धावानं वाढील संघाची स्थिती आपण बघितली तर 41 धावा. या मॅचमध्ये विजय मिळवायचा आहे तर अजूनही या बॉल किती शिल्लक आहे ते देखील आपण बघणार आहोत. 9 चेंडूचा केस शिल्लक आहे. या मॅचमध्ये विजय मिळवायचा असेल तर एक जबरदस्त मॅच, एक जबरदस्त बॅटल. 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. मदन चांदे नॉन स्ट्राईक केला. स्ट्राईक केला बॅट्समॅन रोहित पाटील. सागर कांबळे या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक खेळलाय. फटका कुठेतरी फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. संकेत पवार कुठे चूक करणार नाहीये. झेल पकडला जातोय. बॅट्समॅन बाद होणार आहे. रोहित पाटीलचा खेळ संपलाय. धक्का नंबर फलंदाज या ठिकाणी तिसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू. बॅक टू पवेलियन. मैदानामध्ये तो मदन चांदे. मदन मैदानामध्ये अजूनही मैदानामध्ये आहे. तो हार मानायला तयार नाही आहे. त्याचा भाव मैदानामध्ये अक्षय चांदे मैदानामध्ये आलेत. मुसाड चांदेवाडीमध्ये हे दोन खेळाडू आपण बघितले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेट गाजवून सोडलाय. त्याच्यानंतर आपण आज ऑल इंडिया ओपनचा लॉट बघतोय, खुल्या गटातली स्पर्धा बघतोय, त्याच्यामध्ये दाखल झाले आहेत. मदन चांदे 10 बॉलमध्ये 24 वरती. अक्षय आता मैदानामध्ये आला. 8 बॉलचा केस शिल्लक आहे. 22 धावांची गरज अजूनही या मॅचमध्ये. बॅटिंग करणारा संघ दिनेश 11 वावे. एक मानाची स्पर्धा, एक अभिमानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. आमदार शेखर सर चषक 2025ची भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा मॅच, एक जबरदस्त मॅच. 8 चेंडू 22 धावा. सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 4थं षटक हाताळतोय. कॉमेंटर बॉक्स एंडकडनं 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. पुढचा बॉल मोठा फटका घ्यायचा आहे. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. या बॉलवरती उत्तरच नव्हतं. टप्पा पडल्यानंतर थोडीशी जास्त उचली घेतली. यष्टीरक्षकचे मिळालेले 7 डॉट बॉल आलाय. 7 चेंडूचा केस शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र गरजेचं एक षटकार, एक चौकार आला तर मॅचमध्ये कमबॅक होईल. एक षटकार, एक चौकार येईल का, की गोलंदाज वर्चस्व गाजवतील. गोलंदाजांना खूप चांगली गोलंदाजी केली आहे या मॅचमध्ये. सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल कॉमेंटर बॉक्स एंड करणं. ओव्हर द विकेट. चांगला बॉल. रडार मध्ये चेंडू होता. ऑन साइडला खेळलाय. लांब 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 लांब. षटकार. पूरक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय अलाउद्दीनभाई चिलवान, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती. आपलं मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारा संघ दिनेश 11 वाबे. मॅचमध्ये कमबॅक झालाय. शेवटच्या बॉलवरती सागर कांबळेच्या विरोधात षटकार ठोकलाय आणि तो षटक आपण बघितलं तर 13 धावांचा राहिला. सागर कांबळेने 13 धावा देत एक फलंदाजाला बाद केलं. बॅटिंग करण्याकरता आता मात्र स्ट्रायकिंगला मदन चांदे, नॉन स्ट्रायकिंगला अक्षय चांदे, अक्कू चांदे. गोलंदाजी मार्कवरती संकेत. 6 बॉलचा केस शिल्लक आहे. 16 धावांची गरज आहे. डोळ्यांचा पारणा पेरणार मॅच. अत्यंत जबरदस्त मॅच. काटेची टक्कर मैदानामध्ये. कोण जिंकेल, कोण हारेल. सुधीर स्पोर्ट एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ दिनेश 11 बावे. प्रेक्षक वर्ग टक लावून बघतायत. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. पहिला बॉल कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राऊंड विकेट. संकेत. पहिलाच बॉल गती परिवर्तन वाला चेंडू आपण बघितलाय. धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण अप्रतिम. वा, काय क्षेत्ररक्षण केलंय संकेत कडू. स्वतःला झोकून दिलाय. या बॉलवरती किती धावा आहेत ते देखील बघणार आहोत. काय क्षेत्ररक्षण केलंय. त्याच्यानंतर चेंडू आला, त्याच्यानंतर धावचीत बाद करण्याची संधी.
या बॉलवरती 2च धावा मिळणार आहेत. चेंडू काय अप्रतिम पद्धतीने रोखलाय संकेत कडू, त्याच्याकरता टाळ्यांचा गजर देखील झालाय. लॉंगॉनच्या सीमारेषेवर तो आहे. मॅन फ्रॉम राजापूर, राजापूरचा एक जबरदस्त खेळाडू मैदानामध्ये. अनेक खेळाडू आज इथपर्यंत पोहोचले आहेत आणि स्वतःचा या ठिकाणी अनुभवपणावरती लावतायत, स्वतःचा टॅलेंट सिद्ध करतायत. चिपळूणचं ऐतिहासिक मैदान, पवन तलावचं मैदान, त्याच्यामध्ये चालू असलेली स्पर्धा. 5 बॉल 14 धावांची गरज आहे. मदन चांदे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला अक्षय चांदे, अक्कू चांदे, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत, मॅन फ्रॉम रत्नागिरी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल ओळखलाय. मदनच्या विरोधात तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल टाकू शकत नाहीये. खराब चेंडू ऑन साईडला खेळलाय, वाघानं धाडलाय, चेंडू सीमाबार, षटकार. केस शिल्लक 8 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 32 धावांवरती मदन चांदे खेळतोय. मुस्साड चांदेवाडीतला हुकमी एक मदन चांदे काय बॅटिंग करतोय. 12 बॉलमध्ये 32. अक्षय चांदे 2 बॉलमध्ये 6. 4 बॉलचा केस शिल्लक 8 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट संकेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी या ठिकाणी बहुधा या ठिकाणी नकारला. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने फेक होईल आणि अक्षयला बाद व्हावा लागणार आहे. सॅक्रिफाईस विकेट, लेग बायचा सिग्नल पंचांचा आलाय. धाव मिळणार आहे क्रिकेटच्या पटलावरती. पवार गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्या ओव्हरमध्ये बरंच काय घडलंय, बरंच काय घडलंय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर एक षटकार, त्याच्यानंतर एक सिंगल घेतली आहे आणि त्या बॉलवरती रनआउटची विकेट देखील मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. सुमितला तुम्ही बघताय बॅटिंग करण्याकरता नॉन स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं तर संकेत पवार मॅन फ्रॉम रत्नागिरी गोलंदाजी करतोय. सुमित मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आपण बघतोय. सुमेध माडिकला तुम्ही बघताय बॅटिंग करण्याकरता. सुमेश माडिक नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने स्ट्राईक एंडला. मदन चांदे जो खूप चांगली बॅटिंग करतो. 13 बॉलमध्ये 33. 3 बॉलचा केस शिल्लक आहे. ऑन साईडला खेळला, फटका फसला, हव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. पकडलाय झेल. मदन चांदेचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक या मॅच मध्ये. मॅच जिंकायचा. 2 बॉलचा केस शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. त्याच्याबरोबर मदन चांदे चर्चा करतोय. काय बॅटिंग केली होती, 33 धावा त्यांना बनवले आहेत आणि तो माघारी परतलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रणव आमरे मॅन फ्रॉम अव्वाशी. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडूचा केस शिल्लक आहे. 7 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत या मॅचमध्ये विजय मिळवायचा तर. अजून एक दर्जेदार बॅटर मैदानामध्ये अव्वाशी गावातला अव्वाशी 11चा स्वतः कर्णधार देखील राहिला आहे. परंतु आज दिनेश 11 वावे संघाला गरज आहे. 2 बॉलमध्ये 7 धावा बनवेल का की गोलंदाज संकेत मॅन फ्रॉम रत्नागिरी हा या मॅचचा हिरो ठरेल. 2 चेंडूचा केस शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. डोळ्यांचा पार न फेडणारा मॅच, क्रुशियल मॅच मैदानामध्ये. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 7 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. एका बाजूला बॅटिंग करणारा संघ दिनेश 11 वावे, क्षेत्ररक्षण करणारा संघ सुधीर स्पोर्ट मार्कंडे आणि ही स्पर्धा आमदार शेखर सर चषक 2025 मध्ये रंगलाय. हा मॅच पहिला पर्व आणि पहिल्या पर्वातच सर्व आणि याचा गर्व आम्हा तुम्हा सर्व चिपळूणकरांना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रणव आमरेकरिता ऑन साईडला खेळायचा आहे. फटका फसलाय. या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बंटी सावंत चेंडू खाली येत आहेत. झेल पकडलाय. फलंदाजचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 5वा.
पॅकेनला वैभव दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. 5 गडी बाद झालेत. त्याच्यानंतर धावसंख्या आपण बघितलं तर स्कोर कार्डवरती 56 धावा. महत्त्वाची विकेट म्हणजे मदन चांदेची विकेट होती आणि ती विकेट मिळाली आहे. त्याच्यानंतर मॅचला टर्न आलाय, गेम चेंज झालाय. एक बॉलचा केस शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारा संघ दिनेश इलेवन भावे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत पवार मॅन फ्रॉम रत्नागिरी आहे. स्वतःचा अनुभव दाखवावा लागेल. 1 चेंडू 7 धावा. सामना टाय झाला तरी देखील या मॅचमध्ये दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल. या स्पर्धेमध्ये आपण लीग पद्धतीने स्पर्धा खेळतोय. शेवटचा बॉल आहे. 7 धावांची गरज आहे. षटकार येईल का की बॉल या ठिकाणी गोलंदाज वर्चस्व गाजवेल. या बॉलवरती पावलांचा वापर केलाय. डॉट बॉल आला. अशा पद्धतीने हा मॅच क्षेत्ररक्षण करणारा संघ सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे या संघाने मॅचला जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. विजय झालेला संघ या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता, शुभ आशीर्वाद देण्याकरता आणि या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आणि आयोजकांना शुभेच्छा देण्याकरता सन्मान्य आदरणीय अलाउद्दीनबाई शिलवान साहेबांचं आगमन झालं आहे. तर विनंती असेल आयोजकांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य आदरणीय अलाउद्दीनबाई चिलवान साहेब यांचा